आता यानंतरची कृती आहे चुकीचे शब्द बरोबर करा। काय करा? चुकीचे शब्द बरोबर करा। आता या उपक्रमामध्ये शिक्षकांनी जाणून बुजून विद्यार्थ्यांना चुकीचा शब्द सांगायचा। उदाहरणार्थ पपेट। आता विद्यार्थ्यांनी पपेट हा शब्द वाचायचा आणि त्यामधून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द त्यांनी म्हणायचा आणि वहीवरती लिहून काढायचा। मग विद्यार्थ्यांनी यासाठी काय केलं पाहिजे तर विद्यार्थ्यांनी चुकीचा शब्द बरोबर करून लिहायला पाहिजे। यामुळे विद्यार्थ्याची स्मरणशक्ती तर वाढेलच, त्यासोबत आकलन क्षमता देखील वाढेल व श्रुतलेखनाचा सराव होईल। आता या उपक्रमामध्ये शिक्षकांनी जाणून बुजून विद्यार्थ्यांना चुकीचे सांगणे आणि विद्यार्थ्यांनी तो चुकीचा सांगितलेला शब्द बरोबर करून लिहिणे। उदाहरणार्थ पपेट। आता विद्यार्थ्यांनी या चुकीच्या शब्दामध्ये लपलेला बरोबर शब्द लिहिणे। यामुळे विद्यार्थ्याची स्मरणशक्ती, आकलन क्षमता वाढेल व श्रुतलेखनाचा सराव होईल। विद्यार्थिनींनी चुकीचे शब्द बरोबर करून लिहिलेले आहेत।